माजी राष्ट्रपती आणि महान शास्त्रज्ञ डॉक्टर APJ अब्दुल कलाम यांचं हे अग्निपंख नावाचं एक पुस्तक त्यांनी प्रकाशित केलं। खरं तर तामिळनाडू राज्यात रामेश्वरम या छोट्याशा गावी एका अशिक्षित नावड्याच्या कुटुंबामध्ये या अब्दुल कलाम यांचा जन्म झाला। अतिशय खडतर परिस्थितीमध्ये त्यांनी आपलं शिक्षण पूर्ण केलं आणि या आत्मचरित्रामध्ये त्यांनी एका बाजूने आपल्या आयुष्यातील व्यक्तिगत आणि व्यावसायिक आणि दुसऱ्या बाजूला आकांक्षा, आकाश, पृथ्वी, नाग, त्रिशूल या क्षेपणास्त्राविषयीची माहिती त्यांनी DRDO किंवा नासा, प्रत्येक इस्रो या क्षेत्रामध्ये जी कामगिरी केलेली आहे त्याच्याविषयीचं वर्णन केलेलं आहे। आता हे अब्दुल कलाम यांचं नाव आहे अब्दुल जैनुलाब्दीन अब्दुल बाकीर कलाम। तर एका विद्यार्थिनीने हे पुस्तक दिलेलं आहे आणि यामध्ये हे पुस्तक सगळ्यांनी असं वाचा आणि यामध्ये हे त्यांच्या माझे वडील त्यांनी त्यांचं पुस्तक लिहिलेलं आत्मचरित्र, तर त्यामध्ये आहे त्यांचं जैनुलाब्दीन हे त्यांचे वडील, हे त्यांचे V लक्ष्मण शास्त्री हे त्यांचे गुरु, हे त्यांचं घर, हे त्यांचं काय घर। त्याच्यानंतर इथे आहे रामेश्वरम, इथे देवाल ग्रंथ म्हणजे देवालयाच्या ठिकाणी हजारो यात्रेकरू भेट देतात। हे शंकराचं स्थान, कारण ते शंकराचे पण उपासक होते। हे त्यांचं इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये त्यांनी जो इंजिनिअरिंग कॉलेज मधला त्यांचा हा क्षण आणि यामध्ये काय आहेत वेगवेगळे त्यांनी केलेले ज्या ज्या ठिकाणी कार्य केलेलं आहे त्यांच्याबरोबर त्यांच्या कुटुंबाचा फोटो आणि ते ज्या शाळेमध्ये शिकले ते ह्या शाळेमध्ये हे पुस्तक खरंच तुम्ही वाचण्यासारखं आहे। आणि म्हणून याच्यामध्ये त्यांनी काय केलंय की एका छोट्याशा अशिक्षित कुटुंबामध्ये त्यांनी जन्म घेऊन आज त्यांनी अग्नी, नाग, त्रिशूल या क्षेपणास्त्राचे जनक म्हणून त्यांनी कार्य केलेलं आहे। ते लहान असताना त्यांना पुस्तक वाचण्याचा खूप छंद असायचा, म्हणून ते एक रुपया गोळा करायचे, म्हणजे पैसे कमवायचे। चिंचोके गोळा केलेले त्यांनी तुमच्या वयात असताना, लहान वयात असताना चिंचोके गोळा केले आणि ते चिंचोके विकले आणि एक दिवस पारावर असे चिंचोके गोळा करत असताना विमान त्यांच्या डोक्यावरून गेलं आणि ते सहज लहान मुलगा असताना ते सहज म्हणून गेले मी सुद्धा असंच एक दिवस विमानात बसेल। तर त्या पारावरचे असलेले म्हातारे पागोटे असणारे व्यक्तींनी ते म्हटले की तू चिंचोके विक आणि पैसे कमव, एवढंच काम करतो, विमानात बसू शकणार नाही। म्हणजे अस्वस्थ वृत्ती ही कर्तृत्वाला जन्म देते। या उक्तीनुसार त्यांनी हे विधायक कार्य करून त्यांनी हजार वेळा नाही कोटी वेळा ते विमानामध्ये बसले। मात्र ब्रह्मचारी श्रम पाळताना त्यांच्या नावावर कोणत्याही प्रकारची इस्टेट नाही। मात्र ह्या पुस्तकामध्ये त्यांनी DRDO किंवा अग्नी, त्रिशूल इकडे येऊ दे, अग्नी, त्रिशूल क्षेपणास्त्राचे जी निर्मिती केली त्याच्यामध्ये त्यांचा वाटा हा खूप बहुमोलाचा आहे। आणि त्यामध्ये त्यांनी वेगवेगळे संशोधन करताना अग्नि क्षेपणास्त्र कशा पद्धतीने किती उड्डाण करायचं, किती काय, आणि म्हणून इतर राष्ट्रांच्या बाबतीमध्ये त्यांनी काय केलेलं आहे, इतर म्हणजे इतर राष्ट्रांमध्ये भीतीयुक्त वातावरण केलेलं आहे की भारताच्या कोणी नादी लागू शकत नाही। आणि म्हणून ह्या सर्व पुस्तकामध्ये त्यांची सगळी माहिती दिलेली आहे। अग्नी, त्रिशूल, नाग, आकाश या क्षेपणास्त्रामुळे आज भारतावर कोणीही हल्ला करू शकत नाही। त्यांना इतर देशांनी सुद्धा बोलावलं होतं की आमच्या देशामध्ये या, परंतु या अब्दुल कलामांनी अक्षरशः भारताबरोबर असलेला स्वाभिमान ठेवून त्यांनी अग्निपंख पुस्तक लिहिलं। या अग्निपंख पुस्तकामध्ये त्यांची सगळी शास्त्रज्ञ म्हणून केलेली कामगिरी, इंजिनिअरिंग मध्ये असताना केलेली कामगिरी, त्यांना कोणकोणते गुरु लाभले त्या गुरूंच्या प्रेरणेने केलेली कामगिरी, अशी सगळी कामगिरी आपल्याला याच्यामधून आपल्याला पाहायला मिळेल। आणि म्हणून हे सर्व विद्यार्थ्यांना नव्हे तर सर्व शिक्षकांना आणि सगळ्या शास्त्रज्ञांना हे खऱ्या अर्थाने प्रेरणादायी ठरेल। आणि म्हणून सर्वांनी असे थोर महात्मे होऊन गेले चरित्र त्यांचे पहा जरा, आपण त्यांच्या समान व्हावे हाच सापडे बोध करा। आणि म्हणून असे थोरा मोठ्यांची शास्त्रज्ञांची पुस्तकं वाचूनच आपल्यालाही संशोधक बनण्याची आवड निर्माण होणार आहे, आपणही भावी काळामध्ये संशोधन करणार आहात, संशोधक होणार आहात। आणि हा परिचय देताना मला असा आनंद होतो की हे असे पुस्तकं असंख्य
आहेत शास्त्रज्ञांचे ती वाचा आणि त्यामुळे त्यांनी केलेलं संशोधन कार्य हे आपल्या लवकर लक्षात येईल. ओके, धन्यवाद.